चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कोरपना तालुक्यातील बीबी गावचे रहिवासी आणि शेतकरी श्रीधर उद्धवराव ढवस यांनी विद्यमान आमदार देवराव विठोबा भोंगळे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केलंय। श्रीधर ढवस यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना आर्थिक सहाय्य वाटप करून मतदानावर प्रभाव टाकण्यात आला। त्यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी 1000 ते 10,000 रुपयांपर्यंत रक्कम वाटण्यात आली असून तब्बल 29 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलाय। ढवस यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, निवडणूक आयोग, राज्यपाल कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिल्याचं सांगितलं आहे। तक्रारीत गडचांदूर परिसरात पोलिसांनी पकडलेल्या 62 लाख रुपयांच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला असून या घटनेचाही संबंध निवडणूक गैरव्यवहाराशी जोडण्यात आलाय। मात्र अद्याप प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे राजुरा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे।